नर्मदे हर नमामि देवी नर्मदेच्या ह्या ठिकाणी मी जो उभा आहे ना, हे तिलकवाडा एक नर्मदा मैया आहे ना. नर्मदा मैया मी आहे ना नदी म्हणजे नदीमध्ये नर्मदा मैयाच्या आहे ना, या नदीमध्ये ही जी समोर दिसते तुम्हाला आहे ना, नर्मदा मैया आहे. आणि ही जी चाललेली आहे ना, ही एक मेन नदी आहे. हा इथं जो संगम आहे ना, संगम आहे इथं तिलकवाडाला आहे ना, इथं संगम आहे. ह्या संगमावरती मी उभा आहे. आणि जी तिकडनं समोरून तुम्हाला जी दिसते ना, येते ती समोरून येते ती नर्मदा मैया आहे. ही मैया आहे ती म्हणजे आपल्याला जी समोर दिसते ती मैया आहे. आणि इथे जी मैयाला जी मिळते तो एक मेन नदी आहे, तिचा इथे संगम आहे. हा दिसतोय तो संगम झालेला आहे. ती मेन नदी येते इकडनं. आणि जे समोर आहे ती नर्मदा मैया आहे. नर्मदा मैया इथे एक पवित्र स्थान म्हणजे आहे ना, एक आपल्याला आहे ना हनुमानजीची स्थापना केलेली एक दिव्य स्थान आहे. ते दिव्य स्थान आहे इथं. आणि हे जे स्थापना कोणी केलेली आहे, समर्थ गुरु रामदासजी आणि त्यांचे एक परम शिष्य शिवाजी महाराज, म्हणजे एक महाराष्ट्र आपल्या गावचे आपल्या इकडचे शिवाजी महाराज, हनुमानजीची त्यांनी स्थापना केलेली आहे. इथं हनुमान चालिसा आहे ना, एक आपल्याला जेव्हा हनुमान चालिसा म्हणूनच आपण पुढं आहे ना एक परिक्रमेची आहे ना सुरुवात करावी, परिक्रमेला सुरुवात करावी हनुमान चालिसा म्हणून इथे. कारण शिवाजी महाराजांनी ही जी आहे ना मूर्ती आहे ना, जी आहे ना हनुमानांची आहे ना मूर्ती स्थापन केलेली आहे. तर समर्थ गुरु रामदासजी समर्थ गुरु रामदासजी यांनी. आणि इथे एक सपत मातृका तीर्थ पण आहे, गोमतेश्वर तीर्थ आहे, तिलकेश्वर तीर्थ आहे, रघुवीर अन्न क्षेत्र आणि आपल्याला इथे भेटणार मणी नागेश्वर तीर्थ आहे आश्रम. आपल्याला ह्या ठिकाणी आहे ना सर्व आश्रम भेटतील, सर्व काही मिळतील ह्या ठिकाणी. आपल्याला आहे ना जे आता मी ह्या ठिकाणी आलो तो एक मी स्नान करणार, आंघोळ करणार, मैयाची आरती करणार. ह्या ठिकाणावर आरती करून मी माझ्या आश्रमामध्ये जाणार आहे. तर आता आहे ना 4:30 पावणे 5 वाजलेत. आंघोळ करून मी माझ्या आश्रमात आरती करून मी पुढे जाणार. आणि मला इथून गरुडेश्वरला जायचं, 11 किलोमीटर गरुडेश्वर आहे. उद्या मी गरुडेश्वरला जाणार. तिथे ना माझं गरुडेश्वरला दर्शन घेऊन मी पुढे निघणार. कारण गरुडेश्वरला आजचं माझं मैयेचं दर्शन होणार आहे. आणि ते 2-4 दिवसांनी मी परत मला मैया मिळणार आहे. 4 दिवस मैया भेटणार नाही म्हणून मी आरतीसाठी आलेलो आहे. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे अरे वा, ह्या ठिकाणी मी तुम्हाला जे दाखवतोय ना वर आहे ना, ते मारुती धाम आहे. तिथे आम्ही थांबलेलो आहे. ते खाली आलेलो आहे मी. आणि इथं मी आरती करून जाणार आहे. नर्मदे हर. ही जी मेन नदी आहे, मेन नदी जी आहे ना आपल्या नर्मदा मैयाला मिळते. मी आहे ना इथून मी क्रॉस करणार आहे. जिथं पाणी जरा थोडंसं आहे ना म्हणजे आहे ना लांबलंय, जिथे रुंद पाणी आहे तिथून मी क्रॉस करणार आहे. कारण पाणी आहे ना थोडंसं आहे ना ओढल्यामुळं. आणि हेच आहे ना ही क्रॉस करून मी पुढे चाललो आहे. मला आहे ना ॲक्च्युली आहे ना इथं आहे ना मी जे ह्या ठिकाणी आहे ना मी आहे ना पूजा करण्यासाठी. आणि मी मेन नदी क्रॉस करून मी आंघोळ करणार आहे. त्या नदीमध्ये आंघोळ करून मी पूजा करून परत येणार आहे. आणि हे जे पाणी आहे ना आता आहे ना एवढं ओढतं आहे ना, खरोखर ओढतं आहे पाणी. हे बा ओढतं आहे पाणी. ओढल्यामुळं थोडंसं नाही का, थोडंसं जोरात ओढतं आहे. नर्मदे हर. हे पाणी क्रॉस करून मी आलो आहे. ही मेन नदी आहे जी मैयाला मिळते, तिलवाडा गुजरात. आणि पाणी ओढत होतं. मी तसंच येऊन मला आता आहे ना या ठिकाणी जायचं जिथं आहे ना मैया आहे. मैयाचा आंघोळ करून मी पूजा करणार आहे मैयाची. आणि मी परत या मेन नदी क्रॉस करून माझ्या मारुती धाम जे आश्रम आहे त्या धामावरती जाणार आहे. आजच्या दिवस मी इथं आहे तिलकवाडा. नर्मदे हर. या ठिकाणी मी चाललो आहे जिथे आहे ना आपले नर्मदा मैया आहे, तिथे मी जाणार आहे मैयाच्या ठिकाणी. आता हे मैयाचं एवढं प्रेशर असं पाण्याचं, एक खांबसुद्धा मोठा आहे ना वाहून आलेला आहे. हे पहा आता मी
मैयाच्या ठिकाणी पायामध्ये काय बूट काय वगैरे घातलेलं नाही मी, कारण इकडे यायचं होतं बूट काढूनच जायचं होतं, म्हणून मी काय घातलेलं नाही. मी चाललो आहे आंघोळ करण्यासाठी. आंघोळ करून मी परत वापस मारुती धाम आश्रम आहे तिथे जाणार आहे. हे पहा, मी आलो इथे एक आंघोळ करण्यासाठी. आंघोळ करून मी मैयाच्या आंघोळ करणार आणि आंघोळ करून मी आंघोळ करून पूजा करून मी जाणार. आणि ही जे आहे ना या ठिकाणी असं काही आपल्याला एक दृश्य आहे याच्या इथे, कारण एवढा रुंद, म्हणजे एवढं रुंद आहे, कमीत कमी 2 किलोमीटर अंतर असेल ह्या भागावरती, या ठिकाणी या संगमावरती 2 किलोमीटर अंतर असेल. एवढा मोठा संगम होतो इथे. ही जी मेन नदी त्या मैयाला मिळते, मेन नदी मैयाला मिळते म्हणून नाही ना एवढा मोठा आहे ना रुंद संगम आहे. ह्या संगमावरती आहे ना, ह्याच संगमावरती मी आंघोळ करणार आहे आणि ह्याच संगमावरती आंघोळ करून मी पूजा करणार आहे. या मेन नदी तिलकवाडा ह्या ठिकाणी आहे. हे पहा, जी आलेली आहे ते गरुडेश्वरवरून आहे ना, मला दिसतंय गरुडेश्वर माझ्यापासून आहे ना एक 11 किलोमीटर अंतरावरती आहे. 11 किलोमीटर अंतरावरती गरुडेश्वर आहे. गरुडेश्वरला मी उद्या सकाळी जाणार आहे. आणि हा माझा आहे ना, मी ओंकारेश्वरवरून आहे ना परिक्रमाचा संकल्प घेतला. संकल्प घेऊन मला आज आहे ना 1 महिना होऊन गेलेला आहे. 1 महिना होऊन 10 दिवस झालेले आहे. 40 दिवस झाले जवळजवळ. आजचा माझा 10 तारखेचा 40वा दिवस आहे संकल्प घेऊन. ह्या 40व्या दिवशी मी आज ह्या ठिकाणी येते मेन नदी तिलकवाडा मारुती धाम तिलकवाडा इथे आहे मी. मारुती धाम ह्या आश्रमामध्ये आहे. आज मी आहे ना कुबेरधामवरून चालत आलो आहे. एक मैया किनारी चालू आहे, किनाऱ्यामार्गे चालू आहे. किनाऱ्यामार्गे मला बसलं आहे 22 किलोमीटर अंतर आहे आणि रोड मार्गे काहीतरी 25 का 26 किलोमीटर अंतर दाखवते या ठिकाणी. आणि जे आता आहे ना या ठिकाणी मी आलो आहे जिथं आपली मैया वाहते, त्या ठिकाणी आलेलो आहे. तिथं मी आंघोळ करून पूजा करून मी माझ्या मेन नदी क्रॉस करून मी तिकडे पुढे जाणार आहे. बघा, आता एक महाराज आलेले आहेत. महाराज आंघोळ करतात आणि मी पण आंघोळ करणार. महाराज पूजा करतात का नाही माहीत नाही, पण मी पूजा करून निघणार. नर्मदे हर नमामि देवी, नर्मदे हर. आणि मी जास्त काही एवढा चेहरा दाखवत नाही. समोरच्याला आहे ना, जे आपले जे असतील त्यांना सगळं समोरच दाखवतो, चेहरा कमी दाखवतो. या ठिकाणी मी माझा चेहरा दाखवतो. नर्मदे हर.